निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज आपण जाणून घेण्यास आलेलो आहे बार्शी बस स्थानकात. बार्शीचा कौल नेमका कोणाकडे हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. काका कुठले आहेत तुम्ही? काय वाटतं कोण निवडून येईल? धाराशिव जिल्ह्यात कोण निवडून येईल सांगता येणार नाही. म्हणजे फाईट टाईट आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळ आहेत. बर हां बोला. उस्मान तालुक्यातून मतदारसंघ माझा आहे. ओमदादा आणि अर्चनाताई हे दोघं उभा आहेत आमने सामने. माझं मत ओमदादाला. म्हणाले की ओमदादा निवडून यावेत, त्याचं कारण काय असेल मला सांगा. ओमदादा फोन केली की उचलतात, कामं करतात, त्याच्यामुळं ओमराजे निंबाळकर. अर्चना पाटील आणि ओमदादा यांच्यामध्ये ओमदादा हे तुल्यबळ आपल्याला वाटत आहेत. अर्चना पाटील त्यांचे मालक एका पक्षात, शेनी एका पक्षात, त्याच्यामुळं ते कोण व्यायला तो त्यांचाच विजय होणार. त्याच्यामुळं ओमराजे धरायचं ना. ओमराजे हां आपल्या धाराशिव जिल्ह्यात आजी काय वाटतं कोण निवडून येईल? ओमराजे निंबाळकर निवडून येतील. आपण ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील हे एकमेकांच्या समोर निवडणुकीत उभे आहेत. आपणास काय वाटतंय कोण निवडून येईल? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. बरं काय वाटतं मामा कोण निवडून येईल? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. बुजण्याचा तेच येणार. दादाच येणार. दादाशिवाय येत नाही दुसरं कोणी. लक्षात घ्या. काय चान्स? दादा ओमदादा. बर सर ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर निवडून येतील. बरं निवडून येईल यावर्षी धाराशिवचा खासदार? आता आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला काय माहिती आहे आता काय निवडून त्याची. शेतकऱ्यांसाठी बरेचसे कामं झालेले आहेत असं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं. आपलं काय मत आहे? झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी कामं. बरं म्हणजे तुम्ही मत कोणाला असेल ते सांगा की. म्हणजे मत तुमचं कोणाकडे कौल जास्त आहे? घड्याळाकडे आहे. काय म्हणत? ओमराजे निंबाळकरच्या अपेक्षा जास्त आहेत बाकी इतरपेक्षा. पाटील आहेत. त्याचं कारण काय थोडं का जनतेसाठी काहीतरी त्यांनी केलेलं आहे थोडा हावभाव, त्याच्यामुळे आणि माणूस बरा वाटतो तो थोडं. धाराशिवचा पुढचा खासदार हा कोण असेल? ओमराजे. आम्हाला जी सुरक्षा देईल हां ते आम्ही त्यांना मतदान करू. आम्हाला आमच्या प्रत्येक सोयी सवलती, आम्हाला जो सोयी सवलती आम्हाला जो खासदार देईल त्यालाच आम्ही मतदान करणार. यापूर्वी ओमराजे निंबाळकर हे 5 वर्षासाठी खासदार होते. होय. त्यांचं असं मत आहे की त्यांनी खूप कामं केले आणि त्यांच्या समोर उभे असलेले अर्चना पाटील यांचे पती हे तुळजापूरचे आमदार आहेत. त्यांचंही असं मत आहे की मी देखील कामं केलेले आहे. म्हणजे दोघात तुल्यबळ कोण वाटतं? हे का जनतेला सगळं माहिती आहे. आता तुम्ही विचारायची काही गरज नाही. जनतेला सगळं माहिती आहे. जनता जाणून आहे आणि जनता बरोबर ज्याला निवडून देणार आहे तीच निवडून देणार आहे जनता. बस म्हणजे काकाचं मतदान हे गुप्त मतदान असणार आहे. हो. ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील उभारलेत. तुम्हाला काय वाटतंय? पाटील. शिवचा पुढचा खासदार हा कोण होईल? ओमराजे निंबाळकर. बरं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजेत. का व्हायला पाहिजे? का व्हायला पाहिजेत? अरे त्याचं पब्लिक संपर्क काय नुसतं एक डायल केला तर लगेच फोन उचलतो. फोन उचलतो. आणि काय ज्या अडचणी असतील त्या लगेच दूर करतात. अडी अडचणीला फोन केला तर ते फोन उचलतात. म्हणून तुमचं मतदान ओमराजेंना असेल. ठीक आहे. कोण उभारलंय? काय कोण उभारलंय? ओमराजे दादा उभारले आहेत. अंधगड साहेब उभारले आहेत. अजून काय दुसरी म्हणणं माहीत नाही. तुम्हाला कोणाला द्यायचं मत? काय कोणी निवडून कोण आला पाहिजे? आलं पाहिजे. मशाल आली पाहिजे. आले पाहिजे. अजून काय कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. मग कुठलात तुम्ही? आम्ही घारगाव उस्मानाबाद जिल्हा. जिल्हा. काय वाटतंय तुम्हाला? ओमदादा. कोण निवडून येईल? ओमदादा. सर तुम्हाला काय वाटतंय? ओमदादा. हजरत क्या लगता है तुम्हारे को? निंबाळकर. आम्हाला ओमराजेच वाटतं. ओमराजे निवडून येतील. निवडून येतील. कशामुळं? कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. कार्य चांगलं आहे.
आपल्याबरोबर एखादा आपल्याला आलेला अनुभव ओमराजेंचा. ओमराजे हे कॉल केल्यावर तर सगळ्याला माहिती उचलतात हां आणि कामाची सगळीकडे चर्चा त्यांच्याच आहे. बरं, त्यामुळं ओमराजे फिक्स. शुरू है. सब कौन अपने वार्षिक से और मतदार संघ जो है अपना धाराशिव उस्मानाबाद जो मतदार संघ है इसमें से कौन सा उम्मीदवार अच्छा रहेगा? पवन राजे. कौन? पवन राजे. पवन राजे नहीं है अभी. हाँ. ओम राजे निंबाळकर रुके हुए हैं और अर्चनाताई पाटिल. ओम राजे निंबाळकर. ओम राजे निंबाळकर.